अनिता फाउंडेशन या सामाजिक संस्थेची अधिकृत स्थापना आज करण्यात आली। समाजातील वंचित, उपेक्षित व गरजू घटकांच्या उन्नतीसाठी ही संस्था कार्य करणार असल्याची माहिती संस्थापकांकडून देण्यात आली। संस्थेच्या स्थापनेनिमित्त तसेच श्रीमती अनिता झेंडेकर यांच्या 63व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात भिक्षेकरी, वृद्ध, अपंग या गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले। या उपक्रमांतर्गत 100 ते 150 गरजू व्यक्तींना दुपारचे भोजन देऊन त्यांच्या अन्नाची गरज भागवण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला। अनिता फाउंडेशन विविध समाजातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा, समाजात तरुण तरुणी यांनी चांगले विचार रुजवावे यासाठी काम करत गरजू व्यक्तींना आधार देण्यासोबतच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। महिला सक्षमीकरण, युवक युवती मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत तसेच अबल वृद्धांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस आहे। संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे दारिद्र्य कमी करून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी मदत करणे हा आहे। भविष्यात आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, रोजगार मार्गदर्शन, आपत्तीग्रस्तांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे नियोजन संस्थेकडून करण्यात येत आहे। या अन्नदान कार्यक्रमास अनिता झेंडेकर, संस्थेचे अध्यक्ष किशोर झेंडेकर, सचिव मल्लेशम कारंपुरी, सदस्य गणेश भोईटे, रुपाली झेंडेकर, विजय साबळे आदी मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून अशा सामाजिक कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला।